मुस्लिम धर्मातील पवित्र रमजान महिन्यानिमित्त आयोजित रोजा इफ्तार पार्टी शिरूर तालुक्यातील सणसवाडी परिसरात असलेल्या मानस वृद्धाश्रमात आनंदात व मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आली आहे। यावेळी शिक्रापूर व सणसवाडी परिसरातील सर्व धर्मीय समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमातून सामाजिक सलोखा आणि बंधुत्व भावाचा संदेश देण्यात आला। या आयोजित रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सणसवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते अभ्यासू नेते श्री सतीश ताता दरेकर हे होते। त्यांनी मुस्लिम धर्माच्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त सर्व धर्मीय समाज बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या। यावेळी कल्पवृक्ष बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रवीण वाघ, तथागत बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तात्याराम मोरे, मानस वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापिका सौ श्रद्धाताई सुरेश जाधव, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष विकास बापू दरेकर, सामाजिक कार्यकर्ते अकबरभाई सय्यद, कोमलदास वासनिक, पैलवान अफजलभाई आतार, प्रशांत पराते, लक्ष्मण शेलार, सुनील पाडळे, नजीरभाई तांबोळी, सौ अश्विनीताई गायकवाड, शेखताई तांबोळीताई आदी पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी अकबरभाई आतार, नाझीरभाई शेख, मोबीन सय्यद, हुनेर आतार, आसिफ आतार, आरशान तांबोळी, अल्फेज तांबोळी, कदीर तांबोळी आदी मुस्लिम पदाधिकारी कार्यकर्ते पवित्र रोजा सोडण्यासाठी उपस्थित होते। या रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे आयोजन मुस्लिम मावळा शिवरायांचा या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष रिजवान बागवान यांनी केले होते। शेवटी उपस्थित सर्वांचे पैलवान अफजलभाई आतार व नजीरभाई तांबोळी यांनी आभार मानले। सर, वाघ सर, सगळ्यांचं मी खरंच स्वागत करते। आता सरांनी आपल्याला सांगितलं की गड आला पण सिंह गेला। ही कन्सेप्ट जर महाराज आता इथं असते तर ते अक्षरशः रडले असते, कारण की जर ते मुलं गड म्हणजे स्वतःच्या गडासाठी एवढी मेहनत करत होते आणि आज त्यांच्या आया माझ्या वृद्धाश्रमात येऊन पडल्या। छोट्या छोट्या बालकांवर अत्याचार होत आहेत म्हणून त्या माझ्या वृद्धाश्रमात येत आहेत। सरांना एकच विनंती आहे, तुमची खूप मोठी ओळख आहे, सगळ्यांनी लक्ष द्या आपल्या आशयासाठी। म्हणजे तुम्ही इथपर्यंत येताय आणि हे सगळं रिजवान सरांचं भाग्य आहे की ते आम्हाला इथपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचवतायत। तुम्ही आपली कन्सेप्ट बघा। आज माझ्याकडे 20 आजी आजोबा आहेत जवळपास। तशीच मला एका अवॉर्ड फंक्शन साठी सरांनी नेलं। तिथल्या बऱ्याच लेडीजनी मला सांगितलं, मॅम तुम्ही वृद्धाश्रम चालवताय, पण आजकाल अशी कंडिशन आहे की जे मजूर कामगार मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रिजवान बागवा, पुणे।